श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदिक उपचार बाय मयुरी या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे उन्हाळ्यात ताड गोळी म्हणजेच आईस ॲपल खाण्याचे फायदे. तर उन्हाळा म्हणजे उष्णतेची झळ, तहानलेलं शरीर आणि थकवा, पण निसर्गानं दिलेलं एक थंडगार उत्तर आहे ताडगोळी. तुम्हाला माहित आहे का, हे पारदर्शक रसाळ फळ केवळ थंडावाच देत नाही, तर आपल्या शरीरासाठी एक उत्तम असं टॉनिक आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ताडगोळ्याचे फायदे, कसे आणि केव्हा खावे आणि का खावे. हे प्रत्येक मराठी माणसाच्या उन्हाळ्यातल्या आहाराचा भाग असायलाच हवे, असे हे आज आपण माहिती बघणार आहे ताडगोळ्यांची. तर हे ताडगोळे, याला हिंदीत ताडगोला, इंग्रजीत आईस ॲपल किंवा पाम फ्रूट असं म्हणतात. हे उन्हाळ्यात मिळणारे अतिशय थंड आणि पौष्टिक फळ आहे. याला मराठीत ताडफळ किंवा ताडगोळा असंही म्हणतात. हे ताडाच्या झाडावर उगम पावते आणि मुख्यतः कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण भारतात आढळते. तर आता आपण बघणार आहोत ताडगोळ्याचे फायदे कुठले. पहिलं म्हणजे उन्हाळ्यातील उत्तम थंडावा देणारं फळ आहे. ताडगोळ्यामध्ये नैसर्गिक थंडावा असतो, शरीरातील उष्णता कमी करून थंडपणा आणि आराम देतं. दुसरा फायदा म्हणजे पाण्याची कमतरता भरून काढते. हे फळ 90% पाण्याचे असते, शरीरात होणारी द्रव पदार्थाची कमतरता भरून काढण्यास मदत करतं. पुढील फायदा म्हणजे पचनासाठी, गॅस, अपचन, आम्लपित्त यासारख्या त्रासांवर आराम देते. हलका आणि सहज पचणारे फळ आहे. पुढील फायदा आहे त्वचेसाठी. ताज्या ताडगोळ्याचा गर त्वचेवर लावल्यास उन्हाळ्यामुळे होणारी जळजळ, रॅशेस यावर आराम मिळतो. नैसर्गिक मॉइश्चरायझर सारखं सुद्धा काम करतं. पुढील फायदा म्हणजे ऊर्जादायक आणि पौष्टिक. यात ग्लुकोज, फ्रुक्टोज, विटामिन्स ए, सी आणि मिनरल्स म्हणजे पोटॅशियम, सोडियम असतात. थकवा दूर करून शरीराला ऊर्जा देण्याचं काम हे ताडगोळे करत असतात. पुढील फायदा म्हणजे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे. गर्भवती महिलांमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून आराम मिळण्यासाठी वापरले जातात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यायचा आहे. तर आता बघणार आहोत ताडगोळे खाण्याची योग्य पद्धत कुठली आहे. सर्वात आधी व्यवस्थित मध्यम पिकलेले, मऊ, पारदर्शक व थोड्या थोड्या पाण्यासारखे रसाने भरलेले ताडगोळे असं जे असेल ते फळ निवडायचं आहे. खवखवट, सुकलेले किंवा खपले पडलेले ताडगोळे टाळायचे आहेत. गोळ्याच्या बाह्य कवचात 2 ते 3 कोवळे गोळे असतात. कवच चिरून फळातून गर बाहेर काढतात. गर पारदर्शक, गुळगुळीत आणि हाताळताना थोडा थंडगार असतो. हा खायचा कसा? फळ हातात धरून डायरेक्ट खाल्ला तरी चालतो, पण त्यामध्ये काही वेळेस किंचित साखर सुद्धा कोणी मिसळत असता किंवा दूध सुद्धा मिसळून तुम्ही हे खाऊ शकता. तर आता हे कोण कोण खाऊ शकतं? तर कोणत्याही वयाचा व्यक्ती याला खाऊ शकतो, म्हणजे लहान मुलं, मोठं, वृद्ध, गर्भवती स्त्रियाही खाऊ शकतात, पण खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे. ऍसिडिटी किंवा शरीरात उष्णता असलेल्या लोकांसाठी सुद्धा हे खूपच महत्वाचं आहे. हे पित्तशामक असल्यामुळे खाणं खूपच फायदेशीर आहे. डायबेटिक रुग्ण सुद्धा हे खाऊ शकतात. नैसर्गिक साखर कमी प्रमाणात असल्याने थोड्याफार प्रमाणात खाता येतो, पण खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. तर हे फळ केव्हा खायचे? उन्हाळ्यात, म्हणजे मार्च ते जूनच्या दरम्यान. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी हे उत्तम फळ आहे. दुपारी खायचं की सकाळी? सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी जेवणानंतर खाल्ल्यास उत्तम पचते. रात्री खाणे टाळायचे आहे, कारण थंड फळ असल्याने सर्दी होण्याची दाट शक्यता असते. आता हे ताडगोळे किती प्रमाणात खायचे? दररोज 1 ते 3 ताडगोळे पुरेसे असतात. अधिक खाल्ल्यास पोटात गारवा वाढू शकतो, याने सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. आता एक टिप देणार आहे. फळात जर मुळे म्हणजे बारीक पांढरे धागे दिसत असतील तर ते जुने झाल्याचे लक्षण आहे. शक्यतो ताजे मिळाल्यावर लगेचच खावे. फ्रीजमध्ये फार काळ ठेवू नये व फ्रीजमधलेही फार काळ जुने असलेले खाऊ नये. हे ताडगोळे जुने झालेच म्हणजे ताज्या नसल्यास त्याचा वास येतो किंवा चव सुद्धा आंबट लागते. त्यामुळे ते जुनं झालेलं फळ जे आहे ते खाणं टाळायचंच आहे. तर ही होती आज ताडगोळ्यांबद्दल सर्व माहिती. उन्हाळ्यात का खावं, कसं खावं, कुणी खावं, केव्हा खावं, त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली.
तर हे ताडगोळे हे फक्त फळ नाहीये, तर उन्हाळ्यातील तुमचं नैसर्गिक आरोग्य टॉनिक सुद्धा आहे. तुम्ही हे फळ कधी खाल्लंय का, की आता खाण्याचा विचार करताय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नवीन आरोग्यदायी विषयासह. तोपर्यंत थंड रहा, निरोगी रहा. धन्यवाद.